राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. बघायला गेलो तर महेश बालदी हे मारवाडी जरी समाजाचे असले, प्रत्येक जातीची लोक इथे राहतात. इथे फक्त आगरीच लोक राहतात ना. इथे आगरी राहतात, कोली राहतात, कराडी राहतात, आदिवासी राहतात, बुद्धिस्ट राहतात, बऱ्याच समाजाची लोक इथे राहतात. म्हणजे असं नाही की कुठल्या एका विशिष्ट जातीने विधानसभेचं नेतृत्व केलं पाहिजे. तर तो नेतृत्व करत असताना जर मारवाडी समाजाचे असले तरी त्यांचा जन्म इथे झालाय, त्यांचे आई वडील इथे आलेले होते आणि ते 4 वेळा नगरसेवक राहिले, नगराध्यक्ष राहिले, आमदार झालेले आहेत. अद्यापपर्यंत जर परप्रांतीय बोलत असतील तर मला वाटते कुठेतरी चुकीचं आहे. आणि जर मुलात बघायला गेलो तर विरोधकांकडे बोलायला दुसरा कुठलाही मुद्दा नसल्यामुळं ते फक्त त्याच्यावर येतात, कारण की त्यांच्या नेतृत्वाने कुठलीही विकास कामं केलेली नाही. मग त्यांना बोलायला काहीच जागा नाही, मग त्यांच्या जातीवर येऊन तो ठपका ठेवला जातो, असं माझं मत आहे. साहेब, आपण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनाच नाही तर संपूर्ण समाजाला मी असा पद्धतीने एक संबोधित करेन की दिबा पाटील साहेब यांची देखील अखिल आगरी परिषद होती आणि त्या अखिल आगरी परिषदेवर दिबा पाटील साहेब सुद्धा होते आणि त्यांची राजकीय भूमिका देखील होती. राजकीय भूमिका आणि सामाजिक भूमिका ही कुठेही मांडताना समाजाचं नुकसान नाही झाला पाहिजे. मुलात एक मुद्दा येतो असा की दिबा पाटील साहेब अगोदर शेका पक्षामध्ये होते, नंतर शिवसेनेत गेले, अखिल आगरी परिषदेवर, नंतर त्याच्यानंतर काँग्रेस पक्षाचे श्याम म्हात्रे आले, त्याच्यानंतर श्याम म्हात्रेंनंतर आता शिवसेनेचे उपनेते जे दशरथदादा पाटील आहेत ते त्याच्यावर आले. ते जरी राजकीय असले तरी पण जेव्हा दिबा पाटलांचं नाव लावायचं होतं तेव्हा त्यांनी राजकारण बाजूला ठेवून समाजासाठी उभे राहिले. आणि माझी भूमिका देखील तेच आहे. जरी मी राजकारणात असलो, आज मी भारतीय जनता पक्षाचा जिल्हा चिटणीस म्हणून काम बघतोय, परंतु तो बघत असताना जेव्हा माझ्या समाजाची काही भूमिका असेल तर त्यासाठी समाजासाठी मी पहिला उभा असेल. मी मागच्या बाईटमध्ये पण तेच सांगितलं की माझी मूल पहिल्यांदा भूमिका असेल की स्थानिकांना रोजगार. स्थानिकांच्या रोजगारावर जर चर्चा करायला गेलो, आज विमानतळ इथे येतोय, विमानतळामध्ये हजारो नोकऱ्या इथे उपलब्ध होत आहेत. तर त्या नोकऱ्यांसंदर्भात गेली 27 गाव संघर्ष समितीच्या मार्फत आमचे बरेच 3-4 वर्षापासून आमचा तो लढा चालू आहे. परंतु त्या लढ्याला आम्हाला कुठं थारा भेटत नव्हता, परंतु आम्ही राजकारणाचा त्याला थोडा सपोर्ट घेतला. महेश बालदीजींना आम्ही सांगितलं की साहेब इथल्या स्थानिकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, याच्यासाठी आपल्याला काय करता येईल आणि तुम्ही आम्हाला काय मदत करणार. त्यांनी सांगितलं मी अदानीच्या CEO सोबत आपली बैठक लावतो आणि तिथे 100% प्राधान्य नोकऱ्यांना हे स्थानिक प्रकल्पग्रस्तांना राहील. आणि हे त्यांनी करून घेतलं आणि त्याचे साक्षीदार आम्ही आहोत. 27 गाव कमिटी आहे. जर इथल्या स्थानिक लोकांना नोकऱ्यांच्याच प्राधान्य जर महेश बालदी देत असतील तर नक्कीच आम्हाला मनोहर भुईरांपेक्षा महेश बालदी यांचं नेतृत्व आम्हाला मान्य असेल. मागच्या वेळेस जेव्हा महेश बालदी जे उभे राहिलेले तेव्हा त्यांनी सांगितलेलं की या उरण मतदारसंघात मी 500 कोटीची कामं करेन मी जर आमदार झालो तर. परंतु त्यांनी आमदार झाल्यानंतर 6,500 कोटीची कामं केली आणि त्याचा वचननामा त्यांनी त्या नामांकन सभेमध्ये प्रस्तावित केला की मी एवढी कामं केली. म्हणजे अटल सेतू झाला, JNPTचा 8 पदरी रोड झाला, पुन्हा घारापुरीची लाईट झाली, इरसालवाडी झाली, आदिवासींना घरं झाली, आदिवासींच्या घरासोबतच लाईट, पाणी, जलजीवनच्या योजना आहेत. अशा बऱ्याच प्रत्येक गावात आणि प्रत्येक आदिवासी पाड्यात महेश बालदीजींनी आज 6,500 कोटीची कामं केली. कोट्यवधीचा निधी ग्रामपंचायतला कधी माहिती नव्हता, म्हणजे 5 ते 10 लाखाच्या वरती निधी कधी आला नव्हता. परंतु केंद्राचा त्यांचा जो रेफरन्स आहे किंवा त्यांच्या ज्या ओळख आहे त्या ओळखीच्या याच्यात या उरण विधानसभेचा कसा जास्तीत जास्त विकास होईल अशा पद्धतीने ते काम करतायत. तर मी नक्कीच मतदारांना, समाजाला सोडून मी मतदारांना मी नक्कीच आवाहन करेन की आपल्याला जर आपल्या उरणचा विकास करायचा असेल तर येत्या विधानसभेत सुद्धा प्रचंड बहुमताने आपण महेश बालदीजींना यांना निवडून दिलं पाहिजे. सर्वात अंतिम प्रश्न साहेब असा की महेश बालदींसंघ विकास पुरुष म्हणून पाहिला जातो. नक्कीच मी संघटनेचा फायदा हा राजकारणासाठी होऊ देणार नाही. त्याच्यामुळे मी प्रवेश केल्यानंतर अद्याप देखील की आगरी कोली कराडी संघटनेचा भारतीय जनतामध्ये प्रवेश नसून रुपेश धुमाल सामाजिक कार्यकर्ते यांचा प्रवेश झालेला आहे. आतापर्यंत तुम्हाला एकही बातमी किंवा माझी संघटना कुठेही दिसलेली नाही. संघटना ही सामाजिक कामासाठी आहे आणि माझी वैयक्तिक भूमिका ती राजकारणासाठी वेगळी आहे. उरण मतदारसंघामध्ये असं आहे की राजकारणाचा प्रत्येक पायंडा किंवा अजेंडा जो बोलला जातो तो प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. ठराविक वेळेनुसार जर आता बघितलं, बालाराम पाटलांनी फॉर्म भरला शिवसेनेमधून, आता समजते की त्यांचा एबी फॉर्म कॅन्सल केला जातो. तर असे हे डावपेच राजकारणात होत असतात. तर त्याच्याबद्दल मी आताच सक्रिय झालोय, परंतु राजकारणात एकनिष्ठता ही तर पाहिजेच. राजकारणाचे जर एकनिष्ठता पाहिजे असेल किंवा वैचारिक दृष्टिकोन पाहिजे असेल तर मी तर BJP मध्ये जर काम करायचं असेल तर माझं पहिलं प्राधान्य असेल की
अटल बिहारी वाजपेयी यांचे विचार घेऊन मी बीजेपीमध्ये कार्यरत राहील. गेलो प्रलोभनाचा विषयच येत नाही. अदानीच्या सीईओ सोबत बसल्यानंतर आमची सत्तासगाव कमिटीची अशी भूमिका होती की आम्हाला 100% नाही, कमीत कमी 70% तरी नोकऱ्या आम्हाला मिळाल्या पाहिजेत. परंतु त्यावेळेस महेश बालदीजींनी सीईओना ठणकावून सांगितलं की ते 70% नाही, पहिल्यांदा 100% कोटा असेल तो स्थानिक प्रकल्पग्रस्तांचा असेल. तर त्याच्यामुळं प्रलोभनाचा विषयच येत नाही. आणि दुसरी गोष्ट, आता सुद्धा फायर ब्रिगेडची काही भरती झाली, हाऊसकीपिंगची भरती झाली, त्या ह्याच्यात इथले स्थानिक भूमिपुत्रांना त्याच्यात प्राधान्य दिलं आणि ते रुजू झाले. सोबतच आता त्यांची संपूर्ण स्क्रीनिंग चालू आहे प्रत्येक फॉर्मची की तो इथला स्थानिक प्रकल्पग्रस्त आहे की नाही. त्याच्यात पण आम्ही असे मुद्दे मांडलेत की फक्त हे 10 गावं जी विस्थापित झाली त्यांनाच या नोकऱ्या नसून या नोकऱ्यांच्यात उरण पनवेल तालुक्यात जे उरण विधानसभेत जी युवक येत आहेत त्या स्थानिक युवकांना त्याच्यात नोकऱ्यात प्राधान्य दिला पाहिजे, अशी भूमिका घेऊन आम्ही पुढे चालतो. भाजपचे निष्ठावंत असलेले SEZ जर समाजाच्या भल्याचा प्रकल्प नसेल तर नक्कीच SEZ ला माझा जाहीर विरोध असेल. पक्षाची भूमिका काही जरी असली तरी पण जेव्हा समाजासाठी जर भूमिका घ्यायची असेल तर त्यासाठी मी समाजासोबत 100% असेल. तिरंगी लढत झाली किंवा दुहेरी लढत झाली, कुठलीही लढत झाली तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाचे जे 355 बूथमध्ये जे कार्यकर्ते आहेत प्रत्येक गावाच्या शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचलेले आहेत. महेश बालदीजींनी केलेली जी विकास कामं आहेत, अटल सेतू झाला, घारापुरीला एवढ्या वर्ष लाईट नव्हती, स्वातंत्र्य कालापासून तिथे लाईट नव्हती, आज तिथे जर लाईट महेश बालदीजींनी पुरवली तर ती मारवाडी समाजासाठी तर नाही पुरवली, ती तिथे राहणाऱ्या आगरी कोळी कराडी जो समाज आहे त्या समाजासाठी पोहोचवली. मग अशाच ज्या गोष्टी आहेत, अशी विकास कामं आहेत जी आज आपण इरसालवाडी बघू. इरसालवाडीचा 1 वर्षात पुनर्वसन केलेला महाराष्ट्रातला पहिला प्रकरण कुठला असेल तर इरसालवाडी आहे. मग आदिवासी समाजाचा जर कैवारी कोणाला बोललं जातं तर ते महेश बालदीजींना बोलतात, कारण की त्यांनी या विधानसभेच्या याच्यात अजेंड्यात वचननाम्यात त्यांनी ठेवलंय की येणाऱ्या काळात आम्ही एकही घर कुडाचं ठेवणार नाही, आदिवासींची संपूर्ण घरं पक्की करू. असा नेतृत्व मला वाटतं या स्वातंत्र्यानंतर देखील या उरण विधानसभेला लाभला नव्हता, तो आज महेश बालदीजींच्या स्वरूपात लाभलेला आहे. मागचं जर कारण बघितलं तर विषय असा आहे की मागच्या इलेक्शनमध्ये मला वाटेल 14ला विवेकानंद पाटील उभे होते. त्यावेळेला आम्ही समाजाची भूमिका घेऊन आम्ही त्यांच्या सोबत उभे राहिलो. परंतु त्या निवडून दिलेल्या विवेक पाटलांनी किंवा त्याच्यानंतर त्यावेळेस पडले ते, पण त्याच्या अगोदर त्यांना निवडून दिले, त्यांनी 560 कोटी रुपयाला समाजाला बुडवलं. जर जातीच्या नेतृत्वाला आम्ही सपोर्ट करतोय, आम्ही सहकार्य करतोय आणि जर जातीचं नेतृत्व माझ्याच जातीच्या लोकांची जर माती करत असेल तर त्याच्यापेक्षा माझ्या जातीसाठी कोण पोषक आहे. आज जर करंजा जेटी बघितली तर करंजा जेटीमध्ये आज कोली समाजाचा अस्तित्व निर्माण झाला. म्हणजे जसं मुंबईमध्ये आज जर तिथला भाऊचा धक्का म्हणून होता, तो भाऊच्या धक्क्याच्या इथे कोली समाजाचं काही अस्तित्व नव्हता, परंतु इथे करंजा जेटीमध्ये आज कोली समाजाचं अस्तित्व कोणी जोपासलं असेल तर तिथे फक्त कोलीच नाही, आगरी समाजाचं पण आणि कराडी समाजाचं, तर ते महेश बालदीजींनी उभे केलेल्या करंजा जेटीमुळे जोपासलंय आणि त्याच्यामुळे हजारो लोकांना उदरनिर्वाह होणार आहे. तर माझ्या समाजाला जो उदरनिर्वाह देणारा असेल तो कुठल्याही जातीचा असला, धर्माचा असला, पंथाचा असला तरी तो माझ्या समाजासाठी, माझ्या जातीसाठी पोषक आहे, तर नक्कीच आम्ही त्याचं नेतृत्व स्वीकारतो. नक्कीच पंतप्रधान जर येत असतील तर तो फक्त आपल्या जिल्ह्याचा गौरव नाही, तर आज नरेंद्र मोदीजी हे जगात भारताला प्रेझेंट करताना एक भारताचा गुणगौरव प्रेझेंट करतात आणि ते करत असताना नरेंद्र मोदी जेव्हा इथे येतील आणि जर दिबा पाटलांचं नाव देतील तर आमच्यासाठी नक्कीच ते गौरवास्पद आणि कौतुकास्पद असेल.